पुण्याजवळील वर्वे बुद्रुक इथे धार्मिक एकतेचा अनोखा प्रयोग साकारला गेलाय। पुणे बंगलोर महामार्गावरील खेड शिवापूर जवळ दादा भगवान प्रणित निपक्षपाती त्रिमंदिर आहे आणि या मंदिराचाच आपला आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनमोल पाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि ह्या वातावरणाचा आणखीन आनंद घेण्यासाठी मी आलेले आहे खेड शिवापूर जवळ असलेल्या त्रिमंदिर इथे। आणि हे मंदिर अतिशय सुंदर असून माझ्याबरोबर हे मंदिर पाहण्यासाठी आपल्यालाही तेवढाच आनंद होणार आहे। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। वातावरण अगदी मस्त आहे, पावसाचं वातावरण आहे सगळीकडे आणि म्हणून आज आपण निघालो आहोत एका सुंदर अशा पुण्याजवळच्या मंदिराला भेट देण्यासाठी। हे जे मंदिर आहे ते पुणे बंगलोर हायवे लगतच आहे, त्यामुळे कात्रजचा रस्ता कात्रजचा जो बोगदा आहे तो जर आपण क्रॉस केला तर खेड शिवापूरचा प्लाझा लागतो, टोल प्लाझा। त्या टोल प्लाझाच्या नंतर अगदी म्हणजे 20 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। ह्या मंदिराची जी निर्मिती आहे ती नवीनच झाली, नुकतं नवीनच मंदिर आहे। मात्र याची जी संकल्पना आहे किंवा हे जे मंदिर आहे ते तुम्ही बघाल तर बघतच बसाल, इतकं सुंदर हे मंदिर आहे। त्यामुळे ते मंदिर कुठलं आहे ते मी आता तुम्हाला त्याचं नाव सांगत नाही, तेव्हा आपली जी उत्कंठा आहे ती थोडीशी धरून ठेवा। थोड्याच मिनिटांमध्ये आपण त्या मंदिराच्या इथे पोहोचतो आहोत। तेव्हा चला तर मग आता आपण मंदिराकडे लवकरच पोहोचूयात। तर खेड शिवापूर इथल्या वर्वे इथे हे मंदिर आहे आणि आता आपण त्या मंदिराच्या इथे पोहोचतो आहोत। त्या मंदिराचा कळस मला आता पाहायला मिळतोय। तर आता बघा हे मंदिर, इथे जेव्हा आपण येतो तेव्हा सुरुवातीलाच एल आकाराच्या इथे मंदिरामध्ये जाण्याच्या पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यांच्या सर्व बाजूला आपल्याला पाण्याचा जो प्रवाह आहे तो पाहायला मिळतो। त्यामुळे पाणी पाहिल्यावरच पहिली गोष्ट तर आपलं मन अगदी शांत होतं, वाहतं पाणी सुंदर, आणि त्यानंतर सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र ह्या अशा मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो। बघा ना किती छान वातावरण आहे आणि या संपूर्ण अशा सुंदर वातावरणामध्ये मी थोडीशी पावसातच उभी आहे आणि इथे आपण पुणे बंगलोर हायवेवर असलेल्या त्रिमंदिर इथे आहोत। वातावरण अगदी सुंदर आहे। माझ्या मागे आपल्याला प्रचंड अशी डोंगर दिसत असतील किंवा पावसामुळे त्या पावसाच्या ह्याच्यामध्ये ते लपली गेली असेल तेव्हा दिसतही नसतील। तेव्हा संपूर्ण जे वातावरण आहे ते ढगाळ असं वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे आणि अशा या वातावरणामध्ये जेव्हा आपण बाहेर फिरायला येतो तेही अगदी पुण्याजवळच असलेल्या अशा या ठिकाणाला
दर्शनाला भेटायला येतो तेव्हा खरंच आल्यावर फार आनंद होतो. तुम्ही पाहाल ना तर प्रचंड पाऊस इथे आहे, त्यामुळे मी डोक्यावर छत्री घेतली आहे आणि एकाच ठिकाणी अशी एक कोपरा पकडून इथे उभी आहे जेणेकरून मी भिजणार नाही. मात्र मला एवढं भारी वाटतंय ना की या पावसाच्या वातावरणामध्ये सगळीकडे, आणि गंमत काय ना, पाऊस असल्यामुळे इथे गर्दी कमी आहे आणि त्यामुळे मला सगळीकडे अगदी व्यवस्थितपणे इथे जाता येतोय. आणि आणखीन एक गोष्ट सांगू का, मी याच्या आधीही या मंदिरामध्ये आले होते आणि प्रॉब्लेम असा झाला माझ्याकडनं चुकून की ते जे व्हिडिओ होते ते सगळे डिलीट झाले आणि त्यामुळे मला इथे पुन्हा यावं लागलं. दुसरी एक गोष्ट, जेव्हा मी इथे आले होते तेव्हाही फार छान असं व्हिडिओ काढले होते, तेव्हाही पावसाचं वातावरण होतं आणि मी जेव्हा इथे आले तेव्हा इथे पाऊस काहीही नव्हता. तेव्हा मी म्हटलं की यार, मी जेव्हा आले तेव्हा इतकं सुंदर वातावरण होतं आणि आता इथे काहीच पाऊस नाही आहे, तर कसं होणार. तर नाही, देवाने कृपा केली आहे आणि पुन्हा आजही इथे पाऊस आहे आणि आता या सुंदर वातावरणामध्ये आज आपण पुन्हा इथे पुन्हा एकदा भेटतो आहे. बरं, या मंदिरामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केल्यापासून अगदी गर्भगृहामध्ये दर्शनाला जाईपर्यंत पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त अगदी कुठेही आपल्याला इतर रंगांचा जो ओव्हरडोस जो आहे ते पाहायला मिळत नाही. तेव्हा त्यांची जी संकल्पना आहे की निष्पक्षपाती मंदिर असावं दादा भगवान यांची, तर ती ॲक्च्युली त्यांनी इथे साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांना इथे आल्यावर एक निष्पक्षपाती मंदिराच्या इथेच आपण आल्याचा संदेश मिळतो आणि सर्वांना इथे आल्यावर एक एकात्मतेची भावना, सलोख्याची भावना जी आहे ती इथे पाहायला मिळते. आता या मंदिराची जी संकल्पना आहे ती आहे परमपूज्य दादा भगवान यांची. तर त्यांचं पूर्ण नाव म्हणजे अंबालाल मुळजीभाई पटेल यांची संकल्पना आहे. तर त्यांची ही संकल्पना कोणत्या भावनेने आहे तर ते वाचल्यावर मला अतिशय भारी वाटलं. तसं त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा एका कुटुंबामध्ये राहतो आणि त्या कुटुंबामध्ये जर मतभेद असतील तर ते कुटुंब ह्या एकत्र राहत नाही. तर त्या उद्देशाने त्यांनी ह्या मंदिराची संकल्पना केली. म्हणजे हिंदू धर्मातील 3 जे मुख्य पंथ आहेत त्यांना एका छताखाली आणून त्यांचा एकोपा, त्यांचा सलोखा हा एकत्र राहण्यासाठी त्यांनी ह्या मंदिराची निर्मिती केली. म्हणजे सर्वांना एका छताखाली आणून एकात्मतेचा संदेश देण्याचं हे जे एक ठिकाण त्यांनी निर्माण केलेलं आहे, हे जे अतिशय जे सुंदर मंदिर आहे त्याच्या मागची ही जी संकल्पना आहे ही जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ॲक्च्युली त्यांच्या ह्या संकल्पनेचा आपल्याला नक्कीच आदर हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. आता या मंदिरामध्ये जी मुख्य मूर्ती आहे वर्तमान तीर्थकर सिमंदर स्वामी आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव. तर आपल्याला शिव आणि श्रीकृष्ण याबद्दल तर संपूर्ण माहिती आहेच, मात्र तीर्थकर या नावाबद्दल फारशी संकल्पना नाही आहे किंवा तीर्थकर या नावाबद्दल फार माहिती नाही आहे. तेव्हा थोडक्यात सांगते की तीर्थकर याचा अर्थ तीर्थाचा संस्थापक किंवा संस्कृतमध्ये त्याचा एक अर्थ असाही आहे की संकटातून पार करणारा किंवा कुठल्याही गोष्टीतून पार करणारा. तेव्हा राग, लोभ, मत्सर या गोष्टींपासून दूर करणारा, ह्या संसारातून पार करणारा जो आहे ती व्यक्ती म्हणजे तीर्थकर. आणि त्याच तीर्थकर जे आहेत वर्तमान तीर्थकर सिमंदर स्वामी यांची प्रतिमा इथे आपल्याला पाहायला मिळते.
ह्या मंदिरामधली सर्वात महत्त्वाची आणि आकर्षणाची जी मूर्ती आहे ती आहे सिमंदर स्वामींची मूर्ती। ती जी मूर्ती आहे ती 13 फुटाची मूर्ती आहे आणि एकाच संगमरवरापासून बनवलेली ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर इतरही ज्या मूर्ती आहेत त्या अतिशय सुंदर आणि सुबक अशा आपल्याला इथे पाहायला मिळतात। या मंदिरामध्ये 3 मुख्य देवतांशिवाय कुलस्वामिनी तुळजाभवानी, आद्यशक्ती अंबा माता, पद्मावती माता, चक्रेश्वरी माता, भद्रकाली, श्रीनाथजी, तिरुपती बालाजी, साईबाबा, हनुमान, गणपती यांचे दर्शन घेता येतं। शिवाय सिद्ध महंतांमध्ये श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री पार्श्वनाथ, श्री महावीर आणि येत्या 24व्यातील प्रथम तीर्थकर श्री पद्मनाथ प्रभू यांची या मंदिरात स्थापना करण्यात आली आहे। प्रवेशाच्या सुरुवातीलाच अगदी आपल्याला सगळीकडे पहिली गोष्ट तर स्वच्छता पाहायला मिळते। दुसरी गोष्ट या मंदिराचं व्यवस्थापन जे आहे ते इतकं व्यवस्थित आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काही फलक पाहायला मिळतात की चप्पल ठेवण्याचं स्टँड कुठे आहे किंवा मंदिराकडे जाण्याचा रस्ता कुठे आहे, पुन्हा त्यांची खानावळ कुठे आहे किंवा चप्पलचं स्टँड, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे किंवा मुलांसाठी खेळण्याचा एरिया, आता मी जे इथे उभी आहे हा मुलांसाठी खेळण्याचा जो एरिया आहे तिथे उभी आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टी अगदी सिस्टमॅटिकली त्यांनी इथे ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, ते अगदी उल्लेखनीय अशी बाब मला इथे पाहायला मिळाली आहे। त्यामुळे पुण्यापासून अतिशय जवळ असलेल्या आणि निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ह्या पांढऱ्या शुभ्र त्रिमूर्ती मंदिराला आपण एकदा तरी नक्की भेट द्या। अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा आणि पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या त्रिमंदिर इथे आपण आज आले होतो। तेव्हा माझ्याबरोबर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।